आता बातमी नाशिकमधून आहे। 3 दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दिनकर पाटलांनी आज नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मुलगा अमोल पाटील आणि दिनकर पाटील या दोघांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। यावेळी दिनकर पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। मनसेच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देऊन दिनकर पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यामुळे आयारामांच्या घरी भाजप 2 तिकीट देणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं। दरम्यान दिनकर पाटील यांच्याशी चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। मनसेतून भाजपमध्ये दाखल आलेले आणि महापालिकेतले सर्वात चर्चेतले उमेदवार म्हणजे दिनकर पाटील मनसेतून भाजपमध्ये दाखल झाल्यावर त्यांच्या कुटुंबियातल्या 3 जणांनी आज प्रभाग 9 मधून अर्ज भरलाय। ते आपल्या सोबत आहेत। अण्णा, तुम्ही आज अर्ज भरलेला आहे। कुटुंबातल्या किती व्यक्तींनी अर्ज भरलाय आणि कुणाकडून भरलाय? आम्ही भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून 5 जणांनी अर्ज भरलेत। अमधून भारतीताई दिवरे, सर्वसाधारण महिलामधून संगीताताई गोटेकर, लता पाटलांनी त्या सर्वसाधारणमधून भरला आणि मी ब आणि ड मधून अर्ज भरलेला आहे। अमोल पाटलांनी विन ब आणि ड मधून भरलेला आहे। अरे इकडंच तुम्ही मनसेतून अचानक भाजपमध्ये आलात आणि लगेच भाजपच्या उमेदवारीसाठी तुम्ही आता अर्ज केलेला आहे। तुम्हाला वाटतंय किती विजयाचं गणित कसं वाटतं? तुम्हाला सांगितलं ना, 1,00,000% आमचा विजय आहे। आमचं काम तेवढं आहे। आपण जनता बघितली, नुसतं फॉर्म भरायला तशी जनसंवाद, जनता आमच्याबरोबर असते, आमचं काम आहे। त्यामुळे विजयाची हमेशा खात्री असते।